स्वतःच्या अवकातीपेक्षा मोठा विचार करत राहायला हवा. एक दिवस नक्की येईल जेव्हा देव तथास्तु बोलणार आहे. माझं व्लॉगिंग स्टार्ट करण्याचं स्वप्न हे 2023 पासून होतं. जेव्हा मी माझ्या प्रेग्नन्सी ब्रेकनंतर पुन्हा जॉब जॉईन केला, मग विचार केला ट्रायपॉड नाही आहे, अरे चांगला फोन नाही आहे, माईक घेईल, एडिट केव्हा करू, कंटेंट काय बनवू, कोणी जज तर नाही करणार, इत्यादी इत्यादी. डोक्यात इतके ऑब्स्टिकल पार करून चक्क 3 वर्षानंतर 2026मध्ये आज मी जे होईल ते बेस्ट होईल हे विचार करून सुरू केला आहे ब्लॉग. तर चला तर मी तुम्हाला माझ्या छोट्याशा फॅमिलीशी इंट्रोड्यूस करून देते. तर हा आहे माझा एकुलता एक नवरा निनाद. आहे तर आमचं अरेंज मॅरेज, पण जे पण लोक आम्हाला भेटतात ते बोलतात वाटतंय तुमचं लव्ह मॅरेज. फॅमिलीमध्ये नंबर 2 पोझिशनवर आहे माझा मुलगा, 4 वर्षाचा मुलगा रिधान. स्पायडरमॅन प्रेमी, कार प्रेमी, अभ्यास सोडून आम्हाला सर्व काही आवडतं. पण माझा छकुला प्यारा बेटा. ही माझी गावाची कझिन आहे. करंट डेझिग्नेशन तिचं आहे रिधानची दीदी आणि रिधानची फुल टाईम नॅनी. पण हिला बोलू शकतो आपण फोन प्रेमी, खूप चिपकू फोन. रामराम मंडळी, मी आहे प्रणाली. मी एक मिलियनियन मम्मी, मुलगी, वाईफ, सून, कॉर्पोरेट एम्प्लॉई आणि एक ठाणेकर आहे. पण आता मला टॅग हवा आहे उत्तम ब्लॉगर असण्याचा. हा दिवस आहे पहिला माझ्या 1 मिलियन फॉलोअर्सच्या स्वप्नांचा. सो नक्की विश्वास आहे माझ्या छोटीशी ही 4 लोकांच्या फॅमिली तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे ती 1 मिलियनची फॅमिली मी करू शकेन. आजच्या व्लॉगमधून आपलं स्वीट इंट्रोडक्शन झालं. उद्यापासून दिवसाची माझी कथा मी नक्कीच शेअर करेल. ड्रामा, मस्ती, फन खूप काही असणार त्याच्यामध्ये. आजचा व्लॉग मी इथेच समाप्त करते विथ नोट ऑफ लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. म्हणून छान मॅनिफेस्ट करत राहा. टू बी कंटिन्यूड. बाय बाय.